गेले काही महिने वारुवाडीच्या ठाकरवाडी परिसरामध्ये बिबट्यांनी मोठा धुमाकूळ घातला होता। येथे थोडीशी विरळ वस्ती आहे, सर्व आदिवासी समाज राहतो आणि येथील अनेक रहिवाशांची पारडं असतील, कुत्री असतील, शेळ्या असतील बिबट्यांनी खाल्लेले आहेत, मोठं नुकसान केलेले। एका गावडे म्हणून आहे, त्यांचे तर 2 वासरं खाल्ली गायीची। तर या बिबट्यांमुळे फार दहशतीमध्ये येथील सर्व रहिवासी होते आणि आज त्याच्यापैकी एक बिबट्या पकडलेला आहे। वन विभागाने या परिसरामध्ये एकूण 5 पिंजरे लावले होते। गेले कित्येक महिने हे पिंजरे इथंच होते, मात्र त्यामध्ये बिबट्या अडकत नव्हता, कारण हे बिबटे पण आता हुशार झालेले आहेत। अनेकदा जाऊन आल्यामुळे त्यांना माहीत झाले पिंजऱ्यामध्ये जायचं का नाही जायचं ते। परंतु आज सकाळी एक बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला। खूप मोठा बिबट्या आहे, 9 ते 10 वर्ष वय असेल त्याचं, आणि हा बिबट्या आज पिंजऱ्यामध्ये अडकल्यामुळे ठाकरवाडी येथील ग्रामस्थांनी काहीसा सुटकेचा जरी निश्वास टाकला असला तरी आणखीही 5 ते 6 बिबटे आहेत असं येथील मंडळी सांगतायत। अनेक तरुण ज्येष्ठ नागरिक इथं उपस्थित होते, ते सांगतात की एका बिबट्या पकडून काही होणार नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते परत सोडू नका, तुम्ही कुठेही डांबून ठेवा, अशा प्रकारची मागणी येथील रहिवासींनी केलेली आहे। आणि हे जे आणखी बिबटे आहेत यांचा देखील बंदोबस्त करावा अशी कळकळीची मागणी येथील आदिवासी ठाकर समाजाची आहे। पुढे सोडतात भीमाशंकरला क्लिअर देतात। कमर माना देखला गपचे बसलाय का भाई लवकर देखलाय ना बघायचं फक्त जवळ नका नाका बी काढले सरकारे सरका आहे का नक्की बिबट्याचे का? अरे लय मोठा आहे रे, लय मोठं आहे फार। थोडं तिरकी कर जरा, आपल्याला सरळ जायचं नाही बरं का, थोडी अशी जागा उचला फोटो पाठवतो।
आता एक बिबट्या तर सापडलाय, सापडलाय अजून किती असतील? अजून असतील 5-6 असतील. हा. येत्यात म्हणजे लहान लहान मुलं आहेत, आम्हाला भीती वाटती. हम्म. मग तुम्ही पकडा तिकडं कोंडून ठेवा ना. मग काय करतात ते पकडून नेल्यावर? ते कुठे सोडीत येत नाही. इथून सोडलं का दुसरीकडे नेऊन सोडीत सोडतात, येत. दुसरीकडून आत धरलं का इकडे आणून सोडतात. मग आणि इथं मग आता आम्हाला काना बांधायला जायला लागत लहान लहान मुलं घरी. हा आणि मग आम्ही उपाशी राहायचं ना, मुलांना सांभाळायचं काय. मग हे दुसरीकडे नेऊन सोडा ना तुम्ही, नाहीतर तिकडं कोंडून घाला. अहो ते कुठे सोडले तरी परत तुमच्या जिथे येणार. हा येत्यात, मग खायला मिळत आहे ना, त्यांना भेटतय. हा. ते वासर गायांचे आणून सोडीत यात, मग त्यांना वरचे वर खाणं भेटत. मग हे पिंजऱ्यांमध्ये सुधी जाते नाही ना. ठाकरवाडीमध्ये धुमाकूळ घालणारा एक बिबट्या आज पकडलेला आहे. मोठा बिबट्या होता, आता एक नेलाय. पुढं काय? पुढं अजून कमीत कमी 10-12 बिबटे असतील. तर लवकरात लवकर 10-12 बिबट्यांचं नियोजन लावून आणि पिंजऱ्याची जी सोय आहे, आता जो एक बिबट्या पकडून नेला, त्या बिबट्या पकडून नेल्यानंतर परत दुसरा पिंजरा जेवढ्या लवकरात लवकर आणून द्या त्यांनी वस्तीमध्ये, तेवढं सहकार्य करावं. आणि जे उर्वरित बिबटे आहेत ते पकडून न्यावेत. आणि बिबट्याचं धुमाकूळ इतकं आहे, आणि वस्तीमध्ये लहान मुलं, मोठी माणसं संध्याकाळी अपरात्री इकडे तिकडे फिरवलं, दाट झाडांमध्ये घर असल्यामुळे बिबट्यांचा वावर जास्त आहे. आणि बिबटे अजूनही पकडून न्यावा ही प्रशासनाला विनंती आहे. त्या बिबट्याने कुत्रा धरलेले हा हा. आणि त्या कुत्र्याला दात लावलेले आहेत. आमच्या इथे पोरं रात्रीचे धावले तेव्हा सोडवलं, आणि आमचे माणसांनी मग त्या कुत्र्याला 2 दात लावलेले आहेत. आणि जो बिबट्या ड्रोन वरती हल्ला करत होता तोच हा बिबट्या असेल का? तो नाही, वेगळा दुसरा बिबट्या आहे. त्या बिबट्यासोबत राहते अजून एक बिबट्या होता, त्यासोबतचा बिबट्या गुंतलेला आहे. आणि जो परवा आम्ही जो बिबट्या जो ड्रोन उचकला तो बिबट्या नसून अजूनही 2-3 बिबटे आहेत. काय मागणी आहे अजून? मागणी अजून अशी आहे का, अजून कमीत कमी 4 बिबटे आहेत. 4? ते तर 10 म्हणतात ते. जास्त असतील, पण सांगतो जेवढे माझ्या नजरेत आलेत हा. तेवढे मी तुम्हाला सांगितले. आता हा 5वा गेलेला आहे, अजून 4 आहेत. म्हणजे हा पाहिला गेलाय, हा पहिला गेलेला आहे, अजून 4 आहेत. अजून 4 आहेत. आता इथं पिंजरे तर लावलेले आहे समजा वन विभागाने, अजून पण त्याच्यामध्ये बिबटे जात नाहीत. त्यात अशी गंमत आहे हा. का, बिबट्यांना खायला भरपूर असल्यामुळं ती पिंजऱ्यात जाऊ शकत नाही ना. आता परवाची एक गोष्ट आहे दादा, 2 वासरं म्हणजे गोरे कुणीतरी सोडून दिले होते पाटाला. असं केल्यानंतर त्या बिबट्याला आयतं खायला मिळत, मग हे चुकीचं आहे ना. पिंजऱ्यात जाणार नाही ना. परंतु हे जे सोडून देतात लोक गोरे, यांनी ते पांजरफळ मध्ये नेऊन सोडायला पाहिजे. पोळामध्ये त्यांनी एक सोडावे. जे गोर सोडून देतात ना, हा. ते त्यांनी पांजरपळाला अर्पण करावे. हम्म. हीच आमची आदिवासी समाजाची हीच मागणी आहे. तुम्ही गाईचं उत्पन्न घेताय, गाईचं दूध घेताय, गाईचं शेण घेताय, मग तुम्हाला गोरे सांभाळायला जड का होतात? ते गोरे इकडे वस्तीमध्ये आणून डोंगराकडे आणून सोडण्यापेक्षा तुम्ही त्याचा सांभाळ करा, नाहीतर मग पांजरपोळ या ठिकाणी तुम्ही देऊ दान करा. ते त्यांच्या पद्धतीने सांभाळतील तिकडे. कुठं सोडतात?
कमर मला माना देखला गपचे बसलाय का बाई लवकर या देखलाय ना अजून बघायचं